महिला सुरक्षा, सायबर गुन्हे प्रतिबंध आणि वाहतूक सुरक्षेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी चंद्रपूर पोलिसांनी विशेष जनजागृती रथ सुरू केले आहेत. नागपूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महिला व मुलींसाठी तयार करण्यात आलेल्या सुरक्षा मंत्र या मार्गदर्शक पुस्तिकेचेही लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी बोलताना संदीप पाटील यांनी कायदे, सायबर सुरक्षितता, महिला सुरक्षा आणि वाहतूक नियमांविषयी जनसामान्यात जागरूकता निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. जनजागृती रथाच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक ठिकाणे आणि ग्रामीण भागात जाऊन नागरिकांना सायबर फसवणूक टाळण्याचे उपाय, महिला सुरक्षा, वाहतूक नियमांचे पालन तसेच आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांची मदत कशी घ्यावी याबाबत माहिती दिली जाणार आहे. या उपक्रमातून नागरिकांमध्ये कायद्याबाबत जागरूकता वाढवून सुरक्षित आणि जबाबदार समाज घडविण्याचा चंद्रपूर पोलिसांचा प्रयत्न आहे. चंद्रपूरमध्ये मासिक बैठकीच्या अनुषंगाने जे जनजागृती रथ जो त्याचं आत्ता आपण उद्घाटन केलेलं आहे. आपण पाहिलं असेल आजकाल सायबर क्राईम्स, नशामुक्ती अभियान आपले चालू आहे, ट्रॅफिकच्या अनुषंगाने आपली रेग्युलर कारवाई चालू आहे. पण एक जनजागृती, कारण ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या तरुणांच्या रिलेटेड आहेत. त्यामुळं स्कूल्समध्ये, कॉलेजेसमध्ये, परत ग्रामीण भागामध्ये जाऊन जनजागृतीतूनही मोठ्या प्रमाणामध्ये एक अवेअरनेस निर्माण होतो की आपण काय केलं पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे. आणि जर अडचण आली, काय प्रॉब्लेम आला तर आपण पोलिसांशी लवकर कसा संपर्क करू शकू याचंही या जनजागृती रथ आणि जे एक सुरक्षा मंत्र ही पुस्तिका जे SP साहेबांच्या संकल्पनेतून त्यांनी बनवलेली आहे. तर त्यामध्ये विस्तृत माहिती आहे. वेगवेगळे गुन्हे जे आहेत किंवा ट्रॅफिकच्या रिलेटेड गोष्टी आहेत, नशामुक्तीच्या रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्याचे दुष्परिणाम काय आहेत. तर मला वाटतं एक खूप चांगला उपक्रम आहे, कारण जनजागृतीच्या माध्यमातून खूप चांगला प्रतिबंध घटना होण्याला होऊ शकतो. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.